महाराष्ट्रात धार्मिक स्थळांबाबत समान आणि धर्मनिरपेक्ष धोरण लागू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। भाजपचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रदीप नाईक यांनी या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना सविस्तर निवेदन दिले। या निवेदनात राज्यातील सर्व धर्मांच्या धार्मिक स्थळांसाठी समान मानक कार्यपद्धती म्हणजेच SOP तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे। धार्मिक बाबींमध्ये शासनाने कोणताही हस्तक्षेप करताना तो सर्व धर्मांवर समानपणे लागू व्हावा असेही नाईक यांनी स्पष्ट केले। तसेच अनीस आणि भूमाता ब्रिगेड सारख्या संघटनांकडून हिंदू मंदिरांच्या परंपरांवर आक्षेप घेत आंदोलने केली जात असल्याचा आरोप करत अशा प्रकारांवर कठोर कारवाई करून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। धार्मिक विषयांवरील कोणतेही धोरण राबवण्यापूर्वी संबंधित धार्मिक संस्था आणि सामाजिक प्रतिनिधींशी चर्चा करावी असेही नाईक यांनी निवेदनात म्हटले। जय श्रीराम। मी प्रदीप नाईक, भाजपा प्रसिद्धी प्रमुख युवा मोर्चा पिंपरी चिंचवड। आम्ही राज्य सरकार व तसेच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना एक मागणीचं पत्र देण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये जे काही असे काही संघटना आहेत, स्वतःला संघटना म्हणून समजून घेतात, अशा ज्या काही संघटना आहेत, या फक्त हिंदूंना टार्गेट करण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून चाललेलं आहे। ज्या संघटना म्हणजे म्हणण्यात येईल एक अनीस असेल किंवा तृप्ती देसाईंची जी काही संघटना असेल, या ज्या काही संघटना आहेत या स्वतःला खूप अशा म्हणजे तत्वज्ञान समजणाऱ्या संघटना आहेत की या संघटना फक्त आणि फक्त हिंदूंना टार्गेट केलं जातं। आता जर अनीसची जी संघटना आहे, हमीद दाभोळकर असतील किंवा अन्य कोण असतील, यांना फंडिंग कुठून येते? ज्यावेळेस आपल्या एखाद्या हिंदूंचा जो काही सण येतो, या सणाच्या दिवशी ही लोक काय करतात, असे काही फतवे जारी करतात, फतवेच म्हणेन मी, असे काही फतवे जारी करतात की ज्या फतव्यांमध्ये प्रॉपर त्यांचं म्हणणं असतं की नाही, ही अंधश्रद्धा आहे, म्हणजे जे पूर्वजू काळापासून जे चालत आलेलं आहे, ज्या श्रद्धा चालू आलेल्या आहेत हिंदू धर्माच्या, त्यांना ठेच पोहोचवण्याचं काम या अनीसच्या या संघटना करत असतात। तसेच आता तृप्ती देसाईंचं म्हणणं गेलं तर त्या शनी शिंगणापूरला जातात आणि महिलांना समान न्याय पाहिजे। मग यांना फक्त हिंदू धर्मातच समान न्याय दिसतो का? अन्य धर्मात या कधी गेल्यात का? किंवा अनीसची संघटना कधी गेलीत का? दाभोळकर जे आहेत स्वतःला म्हणून घेतात की बाबा हे अंधश्रद्धा हिंदूंच्या ह्याच्यात, मग दाभोळकर का नाही गेले आजपर्यंत कुठल्या ख्रिश्चन धर्माच्या ह्याच्यामध्ये, जिथे आज आपल्या गोरगरीब आदिवासींना धर्मांतर करण्यासाठी ही लोक भाग पाडतात, इथे तिथे का नाही जात? त्यांच्या काही परंपरा अशा आहेत की त्यांना ती अंधश्रद्धा वाटत नाही, त्यांच्या त्या परंपरा आणि आमच्या हिंदूंच्या ती अंधश्रद्धा, त्यांची श्रद्धा ना आमची अंधश्रद्धा। यासाठीच आम्ही राज्य सरकार आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्यामध्ये एक SOP, एक स्टँडर्ड फॉर्मॅट तयार करण्यात यावा, जेणेकरून आपले संविधान किंवा आपल्या हिंदूंच्या कुठल्याही भावनांना ठेच पोहोचणार नाही, अशा पद्धतीचं एक तुम्ही एक कायदा लागू करा। जे आता मागच्या आठवड्यामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाने तसेच हिंदुत्ववादी सरकारने आपले लाडके सर्वांचे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक आता धर्मांतर विरोधी कायदा आणलेला आहे, ज्याच्यामध्ये 7 वर्षाची शिक्षा आहे आणि 5 लाख रुपये असा काही दंड आहे, तो अजून यायचा आहे। याच हिंदुत्ववादी सरकारला आमच्या लाडक्या देवेंद्रजी साहेबांना एकच मागणी आहे, याबाबत पण आपण लक्ष देण्यात यावं। ही लोक फक्त स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या धर्मांना, आपल्या मंदिराला टार्गेट करण्याचं काम ही लोक करतात, यांच्यावर आळा घालण्यात यावा आणि सारख्या संघटनेवर, तसेच तृप्ती देसाईंची जी कुठली संघटना आहे तिच्यावर बंदी घालण्यात यावी, कारण या संघटना फक्त हिंदूंसाठीच, विरोधीसाठीच उभ्या राहिलेल्या आहेत। यांना फंडिंग कुठून येते, कशा पद्धतीने फंडिंग येते, ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। यांची घरदार कशी चालतात ह्याची सुद्धा। आज मागच्या आठवड्यामध्ये आपल्या हिंदू धर्माचं पवित्र मानलं जाणारं चंद्रग्रहण होतं, त्यावेळेस अचानक कुठनं तरी दाभोळकर साहेब येतात आणि दाभोळकर साहेब म्हणतात ग्रहणात काही पाळू नये। मग बाकीच्या आता इतर धर्मांमध्ये काही क्रिसमस असतात, तिथे का नाही जाऊन बोलत? त्यांची तिथं काही जीभ रेटली जाती का? यामुळेच आदरणीय राज्य सरकारला व आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी एकच सांगणे की जे काही आता जो कायदा आलेला आहे त्या माध्यमातून यांच्यावर सुद्धा